नमस्कार मंडळी. माइंड स्टेशन या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मंजिरी कारेकर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपला आजचा विषय जेवढा इंटरेस्टिंग असणार आहे ना, तेवढाच तो उपयोगाचा सुद्धा असणार आहे. आपला आजचा विषय आहे भीतीवर मात कशी करायची. म्हणतात ना, भीत्या पाठी ब्रह्म राक्षस, किंवा मग डर के आगे जीत है. म्हणजेच काय, की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला घाबरतो तेव्हा आपल्याला अपयशाला सामोरं जावं लागतं. पण एकदा का आपण त्या भीतीवर मात केली की मग आपल्याला यशाची गोड फळं चाखायला मिळतात. पण हे सगळं माहीत असून पण मग आपण का बरं घाबरतो, का भीतो, आणि मुळात ही भीती नेमकी आपल्या मनात आली कुठून, ह्याचे स्रोत काय, आणि भीती भीती म्हणजे तरी नेमकं काय. एखादी घटना, भयानक घटना होण्याची आपल्याला शक्यता वाटते तेव्हा आपल्या मनात जी भावना निर्माण होते ना, त्याला म्हणतात भीती. म्हणजे साप दिसला की आपल्याला भीती वाटू शकते, आगीची आपल्याला भीती वाटते, उंच कठड्यावरून आपण चालत असू तर त्याची आपल्याला भीती वाटते. एवढंच काय, तर आपल्याला परीक्षेची भीती वाटते, आपल्याला इंटरव्ह्यू देण्याची सुद्धा भीती वाटते. पण मग या सगळ्या भीती आपल्या मनात नेमक्या आल्या कुठून, याचा स्रोत काय? तर तुम्हाला माहिती आहे का, या सगळ्या भीती आपल्या मनात आपल्याच लोकांनी पेरलेल्या आहेत. लहानपणी तुम्हाला आठवतं का हो, कधी तुम्हाला तुमच्या आईने असं म्हटलं असेल की जेवून घे हा, नाहीतर बाबुल बुवा पकडून घेऊन जाईल, अंधारात जाऊ नकोस, तिथे म्हातारी बसलेली असते, परीक्षेचा अभ्यास कर, नाहीतर टीचर ओरडतील, खोटं बोललास तर देव बाप्पा कान कापतील. म्हणजे त्यांच्याही न कळत आपल्या मनात या भीती पेरल्या जातात. अगदीच काय, तर आपल्याला अंधाराची भीती वाटते, बाबुलबुवाची भीती वाटते, परीक्षेची भीती वाटते, आणि देवाची सुद्धा भीती वाटते. या सगळ्या भीतींबरोबर डील करता करता आपण मात्र आपल्या आयुष्याचा आनंद गमावून बसतो. जे आपल्याला पाहिजे ते आपण मिळवू सुद्धा शकत नाही. मग या भीतीवर मार्ग कसा काढायचा? जेव्हा मी कधी शांतपणे बसते आणि या सगळ्या भीतीचा विचार करते ना, त्याची यादी काढते ना, तेव्हा भीतीच्या या यादीच्या बागुल बुवाला बघूनच मला भीती वाटते. मजेचा भाग सोडला ना, तर तुम्हाला सुद्धा एक गोष्ट पटेल बरं का, की ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटायला हवी ना, त्या गोष्टीला आपण भीत आहोतच. पण ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटायला नको, त्या गोष्टीला सुद्धा आपण जास्त प्रकारे भीत आहोत. पण मग कोणत्या गोष्टीला आपण भ्यायला हवं, कोणत्या गोष्टीची आपल्याला भीती वाटायला हवी, आणि कोणत्या गोष्टीची आपल्याला भीती वाटायला नको, हे कसं ओळखायचं? त्यासाठी आपल्याला भीतीचे दोन प्रकार पाहायला हवेत. भीती प्रामुख्याने दोन प्रकारची असते. पहिली आहे रॅशनल फिअर, आणि दुसरी आहे इरॅशनल इरॅशनल फिअर. रॅशनल फिअर म्हणजे काय, की वास्तविक भीती, जी आपल्याला वाटायलाच हवी. सापाची भीती, खोल पाण्याची भीती, या भीतीवर आपल्या अस्तित्वाचा प्रश्न अवलंबून असतो. कदाचित जीवना मरणाचा प्रश्न सुद्धा अवलंबून असतो. त्या प्रकारच्या भीती असतील तर त्या वाटायला हव्यात. पण काही भीती असतात इरॅशनल फिअर, म्हणजे काल्पनिक भीती. आता या काल्पनिक भीती खरं तर आपल्याला वाटायला नकोत, कारण या भीती जर वाटायला लागल्या तर आपल्या आयुष्याची प्रगती कुंठत जाते. पण आपल्या आयुष्यात याच भीती जास्त असतात. तर मग प्रश्न असा उरतो की काय आपण या काल्पनिक भीती काढू शकतो? हो, आज आपण त्याच विषयावर बोलणार आहोत. मी तुम्हाला काही टेक्निक्स देणार आहे. टेक्निक्स म्हणण्यापेक्षा एक प्रोसेस सांगणार आहे. जर तुम्ही ती प्रोसेस फॉलो केलीत तर नक्कीच या सगळ्या काल्पनिक भीतीतून आपल्या सगळ्यांचीच छान प्रकारे मुक्तता होऊ शकते. चला तर मग वळूया टेक्निक्स आणि प्रोसेसकडे. यात पहिला मुद्दा येतो की आपल्याला आपल्या काल्पनिक भीतीची यादी करायची आहे. आता कोणताही प्रश्न सोडवायचा म्हटला तर आधी तो प्रश्न तर ठाऊक हवा ना. म्हणूनच आपल्या मनात कोणकोणत्या काल्पनिक भीती आहेत बरं, ह्या सगळ्या आठवून आठवून लिहा. जसं की मला इंटरव्ह्यूची भीती वाटते, मला चार चौघांसमोर बोलायची भीती वाटते, मला इंग्लिशमध्ये बोलायची भीती वाटते, मला स्टेजवर जाऊन काहीही सांगायची भीती वाटते. या सगळ्या भीती काल्पनिक भीतीमध्ये मोडतात. त्या सगळ्यांची एकदा यादी करा. त्याच्यानंतर जी भीती तुम्हाला जास्त भेडसावते आहे ना, ती आधी उचला आणि त्याच्यावरच काम करा. कोणतीही भीती घ्या. तुम्हाला दुसरा मुद्दा किंवा दुसऱ्या पॉइंट मध्ये जी टेक्निक सांगणार आहे ती उपयोगाला येणार आहे. ती टेक्निक आहे AVA टेक्निक. म्हणजे काय, अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि ऍक्शन, अशा या टेक्निकचं नाव आहे. अफर्मेशन म्हणजे काय,
की स्वतःशीच आपण जेव्हा चांगल्या गोष्टी बोलतो, सकारात्मक वाक्य बोलतो, त्याला आपण अफर्मेशन म्हणतो. तर भीती घालवण्यासाठी खरंच याचा उपयोग होतो का? तर हो, 100% होतो. हे तुम्हाला मी एका छोट्या गोष्टीने समजावून सांगते. समजा तुम्ही एका नदीतून पलीकडे चाललेला आहात. तुमच्या बरोबर तुमचे 5 मित्र देखील आहेत. तुम्ही वल्हवत आहात. तुम्ही ज्या दिशेने वल्हवत आहात त्या दिशेने तुमची बोट जाणं अपेक्षित आहे. पण होतंय काय, तुमची बोट तर विरुद्ध दिशेला चालली आहे. नेमकं काय होतं हे पाहण्यासाठी तुम्ही मागे वळलात आणि तेव्हा तुमच्या लक्षात आलं की तुम्ही ज्या दिशेला बोट वल्हवत आहात ना, अगदी त्याच्या विरुद्ध दिशेला 95 लोक बोट वल्हवत आहेत आणि मग तुमचा जोर तिथे कमी पडतोय. हेच आपल्या विचारांच्या बाबतीत होतं. इतकी वर्ष नेगेटिव्ह विचार कॉन्शियस माइंड मध्ये 95% भरलेले आहेत आणि मग इथून तिथून जमवलेले आपले 5% पॉझिटिव्ह विचार कसं बरं काम करणार? त्यासाठीच आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहे. अफर्मेशनमुळे होतं काय, की आपले पॉझिटिव्ह विचारांची फ्रिक्वेन्सी वाढते आणि नेगेटिव्ह विचार सुद्धा आपण पॉझिटिव्ह विचारांमध्ये कन्वर्ट करून आपल्या बाजूला वळवू शकतो. कशा प्रकारे आपण अफर्मेशन द्यायची आहेत? अगदी सोप्या प्रकारे. जसं की मी उत्तम वक्ता झालेलो आहे किंवा मी उत्तम वक्ता आहे, मला कॉन्फिडेंटली बोलता येते, अचूक शब्दात कमी वेळात मी माझं म्हणणं समोरच्यापर्यंत छान प्रकारे मांडू शकतो. तुम्हाला सूट होतील अशी कोणतीही 3-4 अफर्मेशन जास्तीत जास्त वेळा बोलायचा प्रयत्न करा. दुसरा मुद्दा इथे येतो व्हिज्युअलायझेशन. म्हणजेच काय? पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह कल्पनाचित्र पाहणं, चांगली कल्पनाचित्र पाहणं. इथे आपण सायकोलॉजीच्या ग्रॅज्युअल एक्सपोजर या टेक्निकचा उपयोग करणार आहोत. ग्रॅज्युअल एक्सपोजर म्हणजे हळूहळू अनुभव घेणे. भीतीचा बागुलबुवा मोठा असतो, त्यामुळे अचानक आपण त्याच्याबरोबर युद्ध करायला जाऊ शकत नाही. त्याला हळूहळू पद्धतीनेच हाताळावं लागतं. म्हणून आपण इथे ग्रॅज्युअल एक्सपोजर या पद्धतीचा वापर करणार आहोत. ही टेक्निक आपल्याला कशा प्रकारे वापरता येईल? तर 2 प्रकारे वापरता येईल. पण त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटते कारण पहिल्यांदा आपण ती गोष्ट पाहायला घाबरतो म्हणून. त्यामुळे ग्रॅज्युअल एक्सपोजरने होतं काय, की हळूहळू आपण आपल्या भीतीचा सामना करायला शिकतो. पहिल्या टप्प्यामध्ये आपण असा विचार करायचा आहे की मी माझ्या स्वतःशी छान पद्धतीने बोलत आहे. त्याच्यानंतर एकदा का आपल्या मेंदूला ते पाहायची सवय लागली की मग आपण विचार करायचा आहे की मी माझ्या घरातल्या लोकांसमोर 4 वाक्य छान प्रकारे बोलू शकतो. त्यालाही आपल्या मेंदूची सवय झाली की मग आपण असा विचार करायचा आहे किंवा असं कल्पनाचित्र पाहायचं आहे की घरातल्या नातेवाईकांसमोर मी 4-5 वाक्य कॉन्फिडेंटली बोलू शकतो. त्यालाही आपल्या मेंदूची सवय झाली की मग आपण असा विचार करणार आहोत की एका छोट्याशा अनोळखी ग्रुपमध्ये मी छान भाषण केलेलं आहे. मेंदूला त्याही गोष्टीची सवय झाली की मग आपण विचार करणार आहोत की मी 100 लोकांसमोर अगदी छान प्रकारे भाषण करत आहे. हा एक भाग झाला. ह्याचा दुसरा टप्पा असा आहे की आपण ऍक्शन घ्यायची आहे असं व्हिज्युअलाइज करायचं आहे. म्हणजे काय, की माझं नाव पुकारलं गेलं आहे आणि खुर्चीवरून उठून मी स्टेजवर अगदी आत्मविश्वासपूर्वक चालत जात आहे. मेंदूला याची सवय झाली की मग पुढचा मुद्दा पाहायचा आहे की स्टेजवर जाऊन मी समोर असलेल्या ऑडियन्सकडे छान हसून त्यांना अभिवादन करत आहे. कदाचित सुरुवातीला आपल्याला हे पाहायला सुद्धा भीती वाटेल, पण हळूहळू प्रॅक्टिसने मेंदूला त्याची सवय होते. त्याच्यानंतर आपण कॉन्फिडेंटली माईक हातात घेतो आहोत आणि डिक्लेअर करत आहोत की मी मंजिरी कारेकर, आणि मग पुढे जे आपल्याला बोलायचं आहे ते आपण बोलत आहोत. पण हे सगळं हळूहळू करायचं आहे. म्हणजे काय होतं, मेंदूला एकदमच त्याची भीती वाटत नाही. यालाच म्हणतात ग्रॅज्युअल एक्सपोजर. आता जे ग्रॅज्युअल एक्सपोजर आपण पाहिलं आहे किंवा आपण अफर्मेशन मध्ये केलं आहे, तेच आपल्याला ऍक्शन मध्ये उतरवायचं आहे. लक्षात घ्या, आपण एखादी गोष्ट करायला घाबरतो त्याचं कारण आपण कम्फर्ट झोन मध्ये राहणं पसंत करतो. कम्फर्ट झोन आपल्याला सोडवत नाही. कम्फर्ट झोनच्या बाहेर आपण जरा जरी गेलो ना तरी आपल्याला बेचैन वाटायला सुरुवात होते. आणि इथे तर आपल्याला आपलं जे ध्येय गाठायचं आहे ते खूप दूर वाटतं. म्हणून मग आपण ऍक्शनच घ्यायला मागत नाही. मग आपल्या कम्फर्ट झोन मध्ये आणि आपल्या ध्येयामध्ये जी काही गॅप आहे ना, ती आपल्याला कमी करायची आहे. ती कशी बरं कमी करायची? तर मध्ये आपल्याला आईस ब्रेकिंग झोन निर्माण करायचा आहे. तो कसा करायचा?
कम्फर्ट झोनच्या बाहेर अगदी थोडंसं बाहेर यायचंय. म्हणजे काय, की आपण जे ग्रॅज्युअल एक्सपोजर मध्ये केलं ना, त्याचीच आता ऍक्शन घ्यायची आहे. 4 वाक्य स्वतःशी पाठ करा आणि आरशात उभं राहून ऍक्च्युली बोलायला सुरुवात करा. सुरुवातीला 1-2 वेळेस भीती वाटेल, पण नंतर सवय होईल. एकदा का स्वतःशीच बोलायला सुरुवात झाली किंवा स्वतःशीच कॉन्फिडेंटली बोलायला सुरुवात झाली, की मग तीच गोष्ट आपण आपल्या घरातल्या 4 लोकांसमोर करा. त्याची ही सवय झाली, की मग नातेवाईकांसमोर, मग छोट्या ग्रुप समोर आणि मग मोठ्या ग्रुप समोर आपण अशा ऍक्शन घेणार आहोत. त्याच्या आधी आपण एक थोडी पार्श्वभूमी समजून घेऊ. आपल्या ब्रेनमध्ये अॅमिग्डाला नावाचा एक छोटासा भाग असतो. हे अॅमिग्डाला भावनांचं माहेरघर असं म्हणा ना. अॅमिग्डालामध्ये अनेक प्रकारच्या भीती दडलेल्या असतात. जेव्हा एखादा भीतीचा प्रसंग समोर येतो ना, तेव्हा अॅमिग्डाला प्रामुख्याने 2 प्रकारे रिॲक्ट करतो. एक तर फ्लाइट किंवा फाईट. म्हणजेच काय, भागलो किंवा भागलो. जेव्हा अॅमिग्डालाला अशा प्रकारे रिॲक्ट करावं लागतं ना, तेव्हा अॅमिग्डाला खरोखरच घाबरून जातो आणि मग ऍक्शनच घ्यायला मागत नाही. मग आपण काय करू शकतो, की अॅमिग्डालाला आपण फ्लाइट किंवा फाईट या मोडमध्ये घालवायचंच नाही. आपण त्याला हळू त्या गोष्टीची सवय करून द्यायची आहे. म्हणजेच आपलं ध्येय कितीही मोठं असलं तरी लक्षात ठेवा, ऍक्शन ह्या छोट्या छोट्याच हव्या. म्हणजे अॅमिग्डाला असं फाईट किंवा फ्लाइट या मोडमध्ये रिस्पॉन्स करणार नाही आणि आपल्याला ऍक्शन घ्यायची तेवढी भीती वाटणार नाही. लक्षात ठेवा, आपल्या मेंदूला काल्पनिक आणि वास्तविक या दोन्ही मधला फरक कळत नाही. म्हणूनच तर वास्तविक वास्तविक प्रसंगात एखादं भूत आपण पाहिलं तेव्हा जेवढं घाबरतो, तेवढीच भीती आपल्याला पिक्चर मधल्या भूताची किंवा स्वप्नामधल्या भूताची वाटत असते. याच गोष्टीचा आपण फायदा घ्यायचा आहे आपली भीती काढण्यासाठी. आपण कल्पनेमध्ये स्वतःला आपण किती छान बोलतोय, कॉन्फिडेंटली बोलतोय, हे दर्शवून द्यायचं आहे, हे पटवून द्यायचं आहे आपल्या मेंदूला. आणि मग मेंदू ती गोष्ट खरी मानायला लागतो आणि खरी ऍक्शन घेताना आपल्याला तेवढी भीती वाटत नाही. आपण हे मुद्दे बघितले, अफर्मेशन, व्हिज्युअलायझेशन आणि ऍक्शन, आणि याप्रमाणे आपण करणारच आहोत. पण जेव्हा खरी ऍक्शन घ्यायची वेळ येते ना, तेव्हा कुठेतरी मन कचरतच आहो. थोडी भीती वाटतेच, पण ती भीती खरी भीती नसून ती अँझायटी असते. मी तुम्हाला समजावून सांगते, भीती आणि अँझायटी यामधला फरक काय. समोर साप दिसला तर आपल्याला वाटते ती भीती, पण तो साप मला चावला असता तर माझं शरीर काळं निळं पडलं असतं, मला विषबाधा झाली असती आणि माझा मृत्यू ओढवला असता. किंवा तो साप पुन्हा कधीतरी माझ्या समोर येईल, मला चावेल, विषबाधा होईल आणि माझा मृत्यू होईल. अशा विचारांचं जेव्हा आपण चोथा चरवण करतो ना, त्याला म्हणतात अँझायटी. म्हणजे तुमच्या लक्षात आलंय का, की आपल्याला खरी भीती कमीच वाटत असते. भूतकाळात ज्या घटना घडून गेल्या आहेत त्या आठवणी आणि भविष्यात आपण निर्माण केलेल्या ज्या कल्पना आहेत, या 2 गोष्टींची आपल्याला भीती वाटत असते. आपलं मन भूतकाळातल्या घटनांशी किंवा मेमरीशी आणि भविष्य काळातल्या कल्पनांच्या मध्ये पेंड्युलम सारखं फिरत असतं. म्हणजेच काय, तर आपण वर्तमान काळात जगतच नाही, म्हणूनच तर आपल्याला भीती वाटते. तेव्हा आपल्याला वर्तमानात जगायला शिकलं पाहिजे, माइंडफुलनेस केलं पाहिजे. म्हणजे काय, आत्ताचा क्षण आपल्याला जगता आला पाहिजे. या विषयावर आपण नंतर कधीतरी बोलणारच आहोत. पण सध्या एवढंच लक्षात ठेवा, भूतकाळातल्या ज्या घटना घडून गेल्या आहेत त्या मेमरी आणि भविष्य काळात आपण ज्या कल्पना करत आहोत त्या, या 2 गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो ना, त्याला म्हणतात अँझायटी. ती खरी भीती नाही. जेव्हा आपल्याला भीती आणि अँझायटी या 2 गोष्टींमधला फरक लक्षात येईल ना, तेव्हा आपली भीती बऱ्यापैकी कमी होईल. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या ज्या काल्पनिक भीती आहे ना, त्यामुळे आपण मरणार नाही ही खरी गोष्ट आहे. पण या काल्पनिक भीती आपल्याला मनसोक्त जगू देत नाही, ही सुद्धा खरी गोष्टच आहे. त्यामुळे आजपासून या काल्पनिक भीतींच्या मागे आपण पळणार आहोत आणि त्यांना आपल्या आयुष्यातून हद्दपार करणार आहोत. तुम्ही कोणती काल्पनिक भीती निवडणार आहात आणि त्याच्यावर काम करणार आहात, हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. असाच नवीन दमदार टॉपिक घेऊन लवकरच आपण भेटूया. तोपर्यंत हरिओम.